गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर दिवस दुसरा सुरू झालेला आहे. काल पहिला दिवस असल्यामुळे बराचसा गडबड गोंधळ होता. संध्याकाळी जेवायला जवळपास 4-4:30 वाजले. त्याच्यानंतर लगेच आम्ही सगळ्या गेस्टला घेऊन आपण पशुपतीनाथ मंदिरात गेलो होतो. पशुपतीनाथ मंदिर 6:30 वाजता आरती सुरू होते आणि 7 वाजता मंदिर बंद होतं. नेपाळमध्ये ट्रॅफिक खूप आहे, त्याच्यामुळे आम्हाला पोहोचायला थोडासा उशीर झाला होता. तिथे एक बस, त्याच्यामध्ये 30 लोक होते. आम्ही वेळेवर पोहोचलो. 30 लोकांचं दर्शन झालं व्यवस्थित. आणि मेन म्हणजे कसं की संध्याकाळी 6:30 वाजता गेलो तर आपलं दर्शन मधून होतं, गाभाऱ्यामधून. म्हणजे तिथे 2 गाभारे आहेत, एक सेंट्रल आणि एक थोडंसं आउटर. पण सेंट्रलमध्ये फक्त पुजाऱ्याशिवाय कुणालाच जाऊ देत नाहीत. तर बाहेरून तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस 6:30च्या वेळेस दर्शन होतं. आज सकाळी 6-7 जण, आई पण गेली आहे त्याच्यासोबत, तर त्यांचं दर्शन बाहेरून झालं. म्हणजे मध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊ देत नाहीत. त्याचं मग गाभाऱ्यामधून दर्शन करायचं असेल तर संध्याकाळी जाणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बसला थोडंसं डिले झाला, कारण की सगळे लोक वरती वगैरे आले होते आणि आवरून घ्यायला वगैरे वेळ लागला होता. त्याच्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला. त्याच्यामुळे दुसऱ्या बसमध्ये जे आले होते त्यांचं दर्शन झालेलं नाही आहे. मग आज दुसरा दिवस आहे, तर आपण सकाळी पशुपतीनाथपासून सुरुवात करणार आहोत. आणि जे एव्हरेस्ट दर्शन ही एक फ्लाईट असते यती एअरवेजची, तर त्याच्यासाठी 23 जण गेले आहेत सकाळी. ते 5 वाजता त्यांचं पिकअप झालं. वेगळी गाडी येते त्यांच्यासाठी आणि ते आता वापस येतील. ब्रेकफास्ट करून मग पुढे निघणार आहोत. आजचा आपला ब्रेकफास्ट: फ्रूट्स, छोले भटुरे, बॉइल्ड वेजीज, पास्ता, सँडविच, एग्स, कॉर्नफ्लेक्स, टोस्ट, टी कॉफी, झाली झोप व्यवस्थित? आज मंदिरात जाणार आहेत म्हणून सगळे असे व्हाईट ड्रेस घालणार आहेत. आम्ही पण व्हाईट घातलेला आहे. काय काय घेतलं तू? हां, तुला ते सँडविच आवडतं. कालचं कसं होतं सँडविच? लॉन्चमध्ये एअरपोर्ट. पशुपतिनाथ की, माता पार्वती की। पहले तो आप सभी को नमस्ते। मेरा नाम राजन है, मैं नेपाल काठमांडू से हूँ। अभी हम लोग जा रहे हैं पशुपतिनाथ मंदिर। पशुपतिनाथ बोले तो हिंदू के सबसे बड़े मंदिर में इनका नाम आता है। और यहाँ पे ओनली फॉर हिंदू रिलीजन्स, फॉरेनर मुस्लिम मंदिर के अंदर अलाउड नहीं करते। जब सोनिया गांधी जी भी आई थी ना, उनको मंदिर के अंदर अलाउड नहीं किया था। गेट तक ही जाने को मिला, गेट से ही वापस कर दिया। आपल्या गाईडनी यानंतर जवळपास 20 मिनिटं मंदिराबद्दल आणि काठमांडू सिटीबद्दल थोडीशी माहिती सांगितली. ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल, कारण की या व्हिडिओमध्ये टाकली व्हिडिओची लेंथ खूप जास्त वाढेल. तर तुम्हाला काठमांडूबद्दल माहिती हवी असेल तर दुसरा व्हिडिओ मी शेअर करतो. हे पशुपतीनाथ मंदिराचं पार्किंग आहे. तिकडून आपण इकडे चाललो आहेत. गाईडनी छान माहिती सांगितलेली आहे. आणि आता चप्पल स्टँडकडे जाऊन इथे काही शॉपिंग कुणाला काही करायची असेल इकडे करू शकतो आपण. हार्डली 2 मिनिटं लागतात चालत, 2-3 मिनिटं. जवळच आहे.
मंदिराच्या बाहेर जिथे आपण चपला बुटे ठेवतो ते शॉप ओनर आपल्याला रुद्राक्षांची माहिती सांगतात आणि हे शॉप जे आहेत ते सगळे गव्हर्नमेंट अप्रूव्ड शॉप्स आहेत. रुद्राक्षासोबत आपल्याला इथे त्यांचं सर्टिफिकेट पण मिळतात. पशुपतीनाथ मंदिराची बाहेरची साईड ही मध्ये अजिबात मोबाईल अलाउड नाही आहे, एवढंच आपल्याला दिसू शकते. इथे खूप गर्दी आहे, चारही द्वारामधून दर्शन होतंय आज. ही अशी टोटल गर्दी आहे, सगळीकडून दर्शन आहे, सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. संध्याकाळचं जसं दर्शन होतंय तसं होत नाहीये, 15-20 मिनिटं लाईनमध्ये थांबावं लागतं. इथे गर्दी पण चांगलीच आहे आज, खूप लोक आलेत, महाराष्ट्रातले पण भरपूर लोक आहेत. असे फोटोशूट चालू आहेत इकडे. हा मंदिराचा परिसर आहे. भरपूर अशी गर्दी आहे इकडे. हा मेन एंट्रन्स. मंदिराच्या बाहेरच एक कबूतर चौक म्हणून जागा आहे. तिथे भरपूर सारे कबूतर्स असतात. भाविक लोक त्यांना दाणा वगैरे टाकत असतात कंटिन्युअसली. मंदिराच्या बाहेर शॉपिंगसाठी भरपूर जागा असल्याने सगळ्यांना सोबत घेऊन जाणं थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळेच सगळ्या ट्रॅव्हल कंपनीज आपापल्या गेस्टला एक पर्टिक्युलर कलरचे कपडे त्यामुळे आपले गेस्ट आपल्याला ओळखून सोडे जातात. चला, झाली का शॉपिंग? काय काय घेतलं? काय घेतलं? ओके ओके. कितना नेपाली का है भैया? इंडियन करेंसी में 650 का है, लेकिन हमने 500 में देके ओके. 1000 रुपए में दो. चिटकून करायचं. आज का कितना स्पीड घुमाने का, थोड़ा स्पीड फास्ट करायचं. हा, चालू झाला बघा आवाज. प्रॅक्टिस केलं की येतंय. हाँ, 1 से 2 दिन प्रैक्टिस. हा, आवाज चालू झाला. ये 8 मेटल का होता है. हा, अष्टधातु का रहता है ना. हाय. तिकडे घाट आहे त्या साईडला, तिकडून वरतून शूटिंग अलाउड नाहीये. मंदिरामध्ये मोबाईल काढला की लगेच पोलीस लोक, सिक्युरिटी वाले लगेच येतात पकडायला. काठमांडू मध्ये मेनली सगळे मंदिरच आहेत आणि इथले जे बिल्डिंग्स आहेत सगळ्या बिल्डिंगचा कलर रेडिश विटांपासून बनवलेला आहे. एक कॉमन थीम होते. जे काही जगामध्ये जुने शहर आहेत त्याच्यामध्ये हे असं कॉमनली बघायला मिळतं. तिकडून दर्शन झालं की आपण एक 1.5 किलोमीटर मागच्या साईडला एक शक्तिपीठ पार्वतीचं मंदिर आहे. गुहेश्वरी शक्तिपीठ म्हणतात. तिथे चाललो आहोत. 2च मिनटं लागले इथे यायला. आणि छोटंसंच मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, पुरातन काळातलं. एका 52 शक्तिपीठ जे आहेत त्याच्यापैकी हे मंदिर येतं.
ओके, असं जायचा रस्ता. बागमती नदी आहे ही आणि पार्वतीचं मंदिर पुढे आहे. पूजेसाठी तिथं कलश ठेवलेले आहेत सगळे आणि दर्शन काय लगेच होतं. चल सर कान्वी. पुढेच पार्किंग बस थांबलेले आहेत. हे लोक महाराष्ट्रातून आलेले वगैरे आहेत. आजही गस्तगार हवा आहे. हा जायचा रस्ता, ही नदी, हे लोक निवांत बसलेले आहेत. तिकडून दर्शन झाल्यानंतर आपण विष्णू मंदिरात चाललोय. महाविष्णू इथे झोपलेला विष्णूची आहे. थंडी चांगलीच वाढली आहे आता, गार लागते. छोटासा रस्ता आहे. काय थंडी वाजते? ते लोक गर्दी कमी दिसते इथे, जास्त भीडभाड नाहीये. नेपाळमधील सर्व मंदिरांमध्ये शॉपिंगसाठी जवळपास सारखेच वस्तू वगैरे मिळतात. सर्वच दुकानांमध्ये आपल्याला रुद्राक्षाच्या माळा या कॉमन दिसतील. मंदिर हा इकडे रुद्राक्ष सबसे लेफ्ट वाला. हाँ चप्पल जूता यहाँ रखो, यहाँ से एंट्री है. हे इथे झोपलेलं विष्णूचं मूर्ती आहे. रुद्राक्षाचं झाड आहे ग्रीन वाला जे दिसतंय. व्हाइट बिल्डिंग 5 रुपये लगेगा. हे मंदिर आहे. आता आपण मंदिरात चाललोय. चलो. मस्त ऊन येतं. हे विष्णू मंदिर आहे. आता स्वयंभूनाथ इथे आलेलो आहेत आपण. जवळच आहे तसं एकदम. आणि चालत यायला काहीतरी 365 पायऱ्या आहेत. बुद्धिस्ट स्तूप आहे वरती. आणि जिथून आपण आलोय तिथून जवळपास 80 पायऱ्या लागतात वर जायला. हे आमची बांद्रू आली पळत पळत. थकली? खूप मंकी देते. ह्याला स्वयंभूनाथ लोकल मध्ये म्हणतात आणि मंकी टेम्पल भरपूर आहेत वरती माकडं, त्याच्यामुळे मंकी टेम्पल. $50 नेपाली रुपीज तिकीट आहे.
आपण काढून वरती जाऊयात. तिकीट काढून आपण वरती आलोयत. अशी बुद्धिस्ट मूर्ती आहे इथे. वरती एक छान मूर्ती आहे. भरपूर गर्दी आहे लोकलची. झालं 50 पायऱ्या झाल्या ऑलरेडी. अशी माकडं खूप आहे तिकडे. थंड हवा चालू झालेली ऑलरेडी. यांना पण थंडी वाजते. इकडे पण वरती भरपूर दुकान आहेत. तिबेटियन मास्क आहेत. कॅनव्हास पेंटिंग. इकडे पण लाल कलरचा थीम दिसते आपल्याला, जशी पशुपतीनाथ मंदिरामध्ये होती तसेच लाल कलरच्या वेटा इकडे सुद्धा यूज केलेल्या आहेत. सुंदर अशा मूर्ती आहेत. सगळीकडे आपल्या मूर्त्या दिसतात. इकडे फिरवायचं असतं ते. हळूहळू हळू. हा फिरव हळूहळू. हा पेंटिंग पण सुंदर आहे. मस्त आहेत पेंटिंग. माउंट एव्हरेस्ट पेंटिंग आहे. ही पण एक कोरीव मूर्ती आहे इकडे. पाय सांभाळून बघा. व्हिडिओ काढतोय मी. छोटे छोटे इथे असे आहेत. हा तो स्तूपा.
वरती पण कोरीव मूर्त्या आहेत. आलात युट्यूबला आलात. हा हे कर ना, फिरवते असं गोल गोल. आणि प्रेयर्स होईल फिरवते पहिल्यांदाच. पुढे बघ तिकडे व्ह्यू नेपाळ दिसतो बघ, काठमांडू. इकडे बघूयात, इकडे अख्खी सिटी दिसते इकडे आपल्याला. सिटीचा मस्त व्ह्यू आहे इथं. बिल्डिंग शोधावं लागेल कुठे. पूर्ण काठमांडू आहे का? हो. ती आपण सकाळी बिल्डिंग जी बघितली होती ती आहे. हा असा पूर्ण व्ह्यू आहे. हो. माव बाजूला येतो. कुठे मध्ये नसतच काही. जशी जशी संध्याकाळ होतीये पहाड असून सुंदर दिसतात. वरती हेज खूप आहे त्याच्यामुळे लांबचं नाही दिसत. सूर्य चाललाय खाली. फोटो पाठवत नाही. कोण पाठवते? हे पाठवत होते रात्री रात्री सगळे एकत्र. रात्री पाठवणार का? नाही, जरी उद्या पाठवा परवा पाठवा काही फरक पडत नाही, कारण आता नीट चालूच आहे आमचं. हा यांचं ठीक आहे. हो या ना इकडे. अरे ठीक आहे म्हणजे ह्याच्यामुळे त्याला मंकी टेम्पल म्हणलं जातं. छोटे छोटे पिल्ल पण आहेत इथे खायला आलेत सगळं काहीतरी. हे खातात काय ते तांदूळ आहेत. हा
जेवण जरा हलके चालेल. सगळं फोटोजेनिक पॉइंट आहे हा. सगळ्यांनी मस्त फोटो काढून घेतलेत. एक मिनिट माईक चेक करू द्या कशावर आहे. नॉईज कॅन्सलेशन, एका क्लिकने नॉईज कॅन्सलेशन चालू होतं. फरक जाणवतच असेल आता. आधी खूप डिस्ट्रॅक्शन्स वगैरे असायचे आवाजामध्ये. लडाख सिरीज भरपूर शूट केली होती, पण त्यावेळेस काय की आयडिया नव्हती कशाची. त्यामुळे आवाजामध्ये खूप सारं डिस्ट्रॅक्शन्स, नॉईज असं आहे. खाली जायचा रस्ता. आलोत खाली. हार्डली 2-3 मिनिटं लागतात खाली यायला. इकडून पण नेपाळचा चांगला व्ह्यू दिसतो आणि मस्त थंडी सुरू झालेली आहे. छोटे छोटे दुकानं पण आहेत इकडे भरपूर. इथून निघाल्यानंतर सगळ्यांनी गरमागरम लेमन टीचा आस्वाद घेतला आणि रात्रीच्या मुक्कामासाठी सगळेजण हॉटेलमध्ये परत आलोत. रात्रीचं जेवण करून उद्याचा प्रोग्राम डिस्कस केल्यानंतर आजच्या दिवसाचा समारोप केला.